पकोडे तर खूप प्रकारचे खाल्ले असाल तुम्ही, पण रव्यामध्ये दही टाकून कधी पकोडे खाल्ले आहेत का? तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे ओबडधोबड कापून घेतलेले आहेत। जास्त बारीक कापायची गरज नाही, साधारण जाडसरच कापायचे। आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी रव्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही लागणार आहे। रवा कुठलाही वापरू शकता, जाड बारीक जो घरात अवेलेबल असेल ना तो रवा वापरला तरीसुद्धा चालू शकतो। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीर आणि 25-30 पानं कढीपत्त्याची। माझ्याजवळ कमी होती म्हणून मी थोडी कमी टाकलेली आहे। तुमच्याजवळ जर अधिक असली तर ह्यामध्ये ना खूप छान असा स्वाद येतो, म्हणून कढीपत्ता हा भरपूर वापरायचा आणि कापून वापरायचा। तर आता आपण आपल्या कृतीकडे वळूया। मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ना कापून घेतलेला कांदा आपण घ्यायचा सुरुवातीला आणि त्यावरच कापून घेतलेलं आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे टाकून व्यवस्थित त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा भरून तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। चांगलं धूर येईपर्यंत गरम करायचं। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, अगदी त्या पद्धतीने धूर येईपर्यंत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण हे कडकडीत तेल आपण आपल्या या मिश्रणात टाकणार आहोत। मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं। हा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता करण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेऊया आणि नंतर आपण कडकडीत गरम केलेलं तेल यावर टाकून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरच आता आपण दही टाकणार आहोत। दही जर पातळ असेल तर तुम्हाला कमी अधिक लागू शकतो। माझ्याजवळ घट्ट दही आहे म्हणून मी सुरुवातीला 2 चमचे दही टाकून घेत आहे आणि दह्यामध्येच आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आता आपण या मिश्रणाला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। असं 5 मिनिटं मिश्रण झाकून ठेवल्यामुळे ना रवा फुलून येतो आणि आपल्याला पकोडे करायला सोयीस्कर होता। आता आपण झाकण उघडून बघूया आपलं मिश्रण कसं झालं आहे ते। जर मिश्रण हाताला चिटकत असेल तर हाताला तेल अवश्य लावायचं आणि आपल्या आवश्यकतेनुसार लहान मोठे किती तुम्हाला पकोडे कसे करायचे असतील ना त्यानुसार तुम्ही पकोड्यांचा आकार ठरवू शकता। मी इथे चपटे पकोडे करत आहे, हाताला तेल लावलेलं आहे। इथे मी असे गोळे करून घेतलेले आहे आणि तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। आता आपण हे तेलात सोडून घेऊया। पकोडे आपल्याला सोनेरी रंगावर चांगले तळून घ्यायचे आहेत। रव्यामध्ये दही टाकून पकोडे कधी केले आहेत का? केले असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आता आपण हे काढून घेऊया। काढल्यानंतर ह्याचा रंग बदली होतो, आणखीन सोनेरी रंग होतो, कारण आपण रव्यापासून केलेलं आहे ना, म्हणून बदामी रंगावर आले की लगेच काढून घ्यायचे। हे बघा किती छान असे वडे झालेले आहेत। काय भारी वाटतंय, माझ्या तोंडात तर आत्ताच पाणी आलंय मम्मी। मी आता तुम्हाला ह्याची प्लेटिंग करून दाखवते। अशा प्रकारे आपले रवा पकोडे तयार झालेले आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय।